नमस्कार. व्हीजीएल कुकिंगमध्ये आज आपण बनवत आहोत रवा चकली. पटकन होणारी, कुरकुरीत, चवदार अशी चकली. त्याकरता सगळ्यात प्रथम 4 वाट्या पाणी आपण पॅनमध्ये तापवायला ठेवलं आहे. 4 वाट्या पाणी का घेतलं आहे तर 2 वाट्या बारीक रवा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे चवीपुरतं मीठ आपण घातले. तसंच 4 चमचे ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तुम्ही तेलही घालू शकता, अमूल बटरही घालू शकता. मी तूप घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 वाट्या आपण रवा घालूया. बारीक रवा घालायचा आहे. समजा जाड असेल रवा, तुमच्या घरात नसेल बारीक, तर मिक्सरवर बारीक करून घालावा. पण इथे बारीक रवा जास्त योग्य आहे असं सांगता येईल. अशा पद्धतीने हा रवा आपण ह्याच्यात घातला. त्यातल्यात ज्या काही गुठळ्या होतील त्या व्यवस्थित मोडून सारखा करून हा एक रव्याचा भिजलेला गोळा तयार झाला आहे. ह्याला एक 5 मिनटं झाकण ठेवून वाफ द्यायची आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये तांदूळाचं पीठ मिक्स करायचं आहे 4 वाट्या. कारण आपण 2 वाट्या रवा घेतला आहे, म्हणून एका वाटीला 2 वाट्या तांदळाचं पीठ अशा हिशोबाने 4 वाट्या रवा, 4 वाट्या तांदूळाचं पीठ आपण घातलेलं आहे. आता ह्याच्यात चवीकरता 2 चमचे साधे तीळ, अर्धा चमचा ओवा, जिरे पावडर अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट असं घालून हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे रवा आणि तांदूळाचं. आणि हे गरम असल्यामुळे याला ग्लास किंवा तांब्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं गार झाल्यानंतर पाण्याचा ओला हात घेऊन हे पीठ मळायचं आहे. आणि हे पीठ अजिबात जास्त सैल करायचं नाही किंवा त्याला पाण्याची गरज लागत नाही, पण साधा पाण्याचा हात घेत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तुटणार नाही. अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या पाडून घेतल्या आहेत. 4 बटर पेपरचे लहान लहान तुकडे करून त्याच्यावर चकल्या पाडलेल्या आहेत. तेलाचं तापमान बघण्याकरता आपण चकलीच्या पिठाचा बारीकसा एक गोळा त्याच्यात सोडला होता. हे तेल तापवून तयार आहे. चकली सोडल्यानंतर ह्या चकलीवर जे बुडबुडे येताना दिसतात ते कमी झाले की समजायचं ही चकली पूर्णपणे तळली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीने ही चकली तयार होते. खूप खमंग, चवदार आणि पटकन होणारी. हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर